तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मला अस्वस्थ जास्ती जाणवू लागलं. त्यावेळी अगदी अस्वस्थ वाटायचं आणि सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा हे व्हायचं, टाचा खूप दुखायच्या. हा प्रश्न आम्ही स्वतःला दररोज विचारतो. मला 6 महिन्यापासून दम लागतो आणि हातापायाला मुंग्या येतात कारण ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाहीये. ECG पण प्रॉपर निघत नाहीये. आम्ही स्वतःला तुमच्या जागी ठेवतो. मग एन्जिओग्राफी केली. ते एन्जिओग्राफीमध्ये 2 छोटे छोटे ब्लॉक निघाले. मला चालताना शेवटी चालणं संपेपर्यंत जरा थोडीशी धाप लागायला लागली, थकवा जाणवायला लागला. आणि विचारतो, मला गेली 10 वर्षापासून डायबिटीस आहे. डायबिटीस असल्यामुळं काही ना काही आजार सुरू होतात. त्याच्यामुळे मला हृदयाचा त्रास जाणवला. एन्जिओग्राफी केल्यानंतर मला त्या रिपोर्टमध्ये 3 ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले. म्हणजे रिपोर्टमध्ये आले. एक 90%चा होता आणि 2 85%चे होते. की तुम्हाला कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल. नो सर्जरी, नो पेन, नो हॉस्पिटलायझेशन. SMIC कार्डियक केअर, एव्हरग्रीन हार्ट. SMIC कार्डियक केअर ही भारतातली पहिली हार्ट केअर एंटरप्राइज आहे. SMIC कार्डियक केअर ही EECP हार्ट केअर थेरपी, आयुर्वेद आणि नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवली गेलेली औषधे असा परिपूर्ण उपचार करणाऱ्या असंख्य क्लिनिक्सची शृंखला भारतामध्ये पहिल्यांदा सुरू करत आहे. पुणे, औरंगाबाद, वलसाड, नवसारी इथे SMIC कार्डियक केअरच्या शाखा आहेत आणि SMIC कार्डियक केअर संपूर्ण भारतात 50हून अधिक शाखा लवकरच सुरू करणार आहेत. SMIC कार्डियक केअरमध्ये आपल्याला उच्च तंत्रज्ञान, सुव्यवस्थापन आणि कार्यक्षम श्रमशक्ती याचा एक अद्भुत मिलाप दिसून येतो. We are providing a combination treatment of Ayurveda and EECP. Advanced technology is being used in this treatment with the base of Ayurveda. This treatment is non-invasive. That is, patients are treated successfully without any surgery. Because of this, patient can continue his daily routine with much ease and comfort. Complete combination of Ayurvedic Panchkarma, EECP, Ayurvedic medicine blended with nanotechnology, and our yoga and our special diet consultation has given rise to evergreen heart therapy. SMIC आपल्या सगळ्या हार्ट केअर उपचार प्रक्रियांमध्ये एव्हरग्रीन हार्ट या संकल्पनेचा पुरस्कार करतं. यामुळेच आम्ही या उपचार प्रक्रियेमध्ये पंचकर्मचाही समावेश केलाय. The 5-action therapy is called Panchakarma. Vamana, Virechana, Basti, Nasya, Rakta, Mokshana. We are seeing the Snehana. This is one type of initial oil oleations to the body. Is reduce the Vata mostly. It balance the Pitta. Basti, we given the oil or decoctions into the body from the rectum area, and this is for the Vata. This is majorly used for the Vata disease. Basti reduce the Vata and Vata Roga. एन्हान्स्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन असा EECPचा सरळ आणि सोपा अर्थ आहे. EECP थेरपी ही एंजायना आणि हार्ट फेल्युअरसाठी सर्वात उपयुक्त अशी उपचार प्रक्रिया आहे. ही उपचार प्रक्रिया साधारणपणे आठवड्यात 5 दिवस आणि रोज 1 तास अशा प्रकारे 35 तासांसाठी दिली जाते. ट्रीटमेंटच्या दरम्यान तुम्ही एका मोठ्या आरामदायक ट्रीटमेंट टेबलवर झोपलेले असता आणि रक्तदाब निर्माण करणारे मोठे पट्टे तुमच्या कमरेच्या खालच्या भागात गुंडाळलेले असतात. हे रक्तदाब निर्माण करणारे पट्टे हृदयाच्या 2 ठोक्यांच्या दरम्यान योग्य वेळी फुलतात आणि खंडित होतात. रक्तदाब निर्माण करणाऱ्या पट्ट्यांना हृदयाच्या 2 ठोक्यांदरम्यान योग्य वेळी फुलवण्यासाठी
इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजेच ECGचा वापर केला जातो. यामुळेच हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनची पूर्ती होते. तुमच्या बोटावर लावलेला विशेष सेन्सर तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची मात्रा तपासतो आणि रक्तदाब पट्ट्यांच्या इन्फ्लेशन्स आणि डिफ्लेशन्समुळे निर्माण होणाऱ्या दबाव तरंगावरही लक्ष ठेवतो. आम्ही उपचारादरम्यान ज्या औषधांचा वापर करतो ती सर्व औषधं आम्ही स्वतः उत्पादित करतो. ही सर्व औषधं आयुर्वेदिक असतात आणि त्यावर नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आपण सगळे जगतो ऊर्जेवर आणि ही ऊर्जा आपल्याला मिळते वनस्पतीपासून. आयुर्वेदाचा आणि वनस्पतीचा अतिशय जवळचा संबंध आहे. या ठिकाणी जी औषधं आपण लोकांना देतो ही पूर्ण आयुर्वेदिक औषधं आहेत आणि ही आयुर्वेदापासून तयार केलेली औषधं नॅनो टेक्नॉलॉजी आहे, अतिशय नवीन अशा शास्त्राप्रमाणे बनवली गेलेली आहेत. आपण हे जे नवीन तंत्रज्ञान वापरत आहोत नॅनो टेक्नॉलॉजी, याचा फायदा असा मिळतो की हे औषध अतिशय लवकर शरीराला उपयोगी होतं आणि जाऊन त्याचं पचन करून त्याची क्रिया करून त्याचा रूपांतर करण्याची क्रिया होण्याऐवजी संपूर्ण औषध ताबडतोब शरीराला मिळतं. त्यामुळे ही क्रिया अतिशय वेगाने अतिशय जलद होते आणि त्याचा परिणामही आपल्याला अतिशय लवकर सापडतो. एव्हरग्रीन हार्ट याची संकल्पना आहे की तुमच्या हृदयाला बऱ्याच कालावधीसाठी नैसर्गिकपणे स्वस्थ ठेवता यावं आणि याच संकल्पनेनुसार आम्ही आमच्या पेशंट्सना विविध क्रियांच्या माध्यमातून स्वस्थ जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करतो. पोषक आहार, व्यायाम आणि योग यांना आपल्या दिनचर्येचा भाग बनवण्याचा सल्लाही देतो आणि एव्हरग्रीन आयुष्याकडे पहिलं पाऊल टाकण्यासाठी प्रोत्साहित करतो. EECP उपचाराद्वारे मिळालेल्या चांगल्या आरोग्याला कायम ठेवण्यासाठी आम्ही आमच्या सर्व पेशंट्सना मार्गदर्शनही करतो आणि EECP उपचारानंतर निरोगी जीवनशैली कायम टिकून ठेवण्यासाठी एव्हरग्रीन हार्ट दिनचर्येचे समर्थन करतो. माझी जवळजवळ 8 सिटिंग झालेली आहेत आणि त्या 8 सिटिंगमध्ये मला आज जवळजवळ 50% तरी फार बरं वाटतंय. 7 दिवसाची ट्रीटमेंट ज्या पद्धतीने चालू होती त्या पद्धतीने तिला दम लागायचं कमी झालं आहे आणि हातापायाच्या मुंग्या थोड्या कमी झालेल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या ॲडवाईसनुसार मी ट्रीटमेंट फॉलो केली. 7 सेटिंग्स घेतल्या ECP थेरपीच्या आणि त्यानंतर आता मला माझा दम कमी झाला आहे. म्हणजे बऱ्यापैकी मला आत्ता खूप रिलॅक्स वाटतं आणि हातापायाला मुंग्या येणंसुद्धा खूप बऱ्यापैकी कमी झालं आहे. मी इथं ट्रीटमेंट घेतली तर मला खूप फरक जाणवला. मी इथले मेडिसिन वगैरे घेतले आणि मला आता थकवा पण कमी झाला आहे माझा आणि एनर्जी खूप चांगली आलेली आहे. त्यांनी मला इथं आल्यानंतर त्यांचं स्वतःचं उत्पादन असलेली गोळी दिली, एक्झॉन नावाची. सुरुवातीला जेव्हा गोळी सुरुवात केली तेव्हा 130-90 BP होतं आणि ह्या गोळीच्या मुळं 120-80पर्यंत आणण्यात म्हणजे यश मिळालं. आणि माझा फायदा असा झाला की मला जी धाप लागत होती जिने चढताना किंवा माझ्या पायाच्या टाचा दुखत होत्या ते सगळं कमी झालं आणि मला याच्यापासून चांगला फायदा झाला. हा माझा पूर्वीचा रिपोर्ट, याच्यामध्ये एक 90% ब्लॉकेज आहे आणि 2 85% ब्लॉकेज आहेत. आणि त्याच्यानंतर हे आता मी ट्रीटमेंट केल्यानंतर मला हा नवीन रिपोर्ट मी केलेला, याच्यामध्ये माझी दोन्ही 85% पूर्ण ब्लॉकेज जाऊन नॉर्मल झालेले आहेत आणि एक 90% आहेत तो फक्त 70% शिल्लक राहिलेला आहे. आम्हाला एका हॉस्पिटलपेक्षाही तुमच्यासाठी अधिक काही करायचंय, कारण तुम्ही आमच्यासाठी फक्त रुग्ण नाही. नो सर्जरी, नो पेन, नो हॉस्पिटलायझेशन. SMIC कार्डियक केअर, एव्हरग्रीन हार्ट.